ऑल द बेस्ट. थँक्यू ताई. काय कुठं काय आपल्या फुलदाणीत चांगले दिसतील म्हणून घेतलीत की. मी कुठं काय म्हणलं मग. चोराच्या मनात चांद ना बाबा. लय शानी आहेस. चल चल. नमस्ते सर. लिस्ट प्रमाणात सर्व साहित्य आणलेलं आहे. गुड. थँक्यू. कुठं ते तुम्हाला मदत करायला काही गरज नाही. माझं मी करतो सगळं. हे सगळं तुम्ही एकटं करणार. अहो दमाल हो. कसं आहे ना, मी मुजुमदार आहे. तुमची पावर जिथं संपते तिथून माझी सुरू होती. दरवाजा लावून एकट्यात काय करणार आहे. काय अवंती दादा दादा तू आता हायपर होऊ नकोस. मी सगळा बंदोबस्त करून आलोय रे. त्यांचा प्लॅन काय आता वर्कआउट होणार नाही. आणि आपल्याबद्दल त्यांना काही कळलं ना तरी त्या धैर्याला जाऊन सांगू शकत. पण एवढी हिंमत झाली म्हणल्यावर त्यांचं कौतुक केलंच पाहिजे की. तू त्यांच्यावर लक्ष देऊ नको आता. तू फक्त धैर्यावर लक्ष दे. अर्थ वेळ वाया घालून चालणार नाही. त्या धैर्याचे सगळे लवचिकचे उद्योग व्हायला सांगावेच लागते. फक्त एक चान्स मिळू तरी पाहिजे. मिळणार मिळणार की. फक्त जरा धीर धर. धमाका होणारच. फक्त वाट पेटल्यावर ना थोडी वाट बघावी लागते. तेच करायचे आपल्याला. थोडी वाट बघायची. आपण असंच सर बघितलं. आपल्या सिनेमामध्ये अजून एक व्हिडिओ ऍड होतोय वाटतं. धीर धरल्याचं फळ. उचलून बघू का. बघ की. बोल रे. हॅलो साहेब, इथं स्टुडिओमध्ये कसलं तरी सेलिब्रेशनची तयारी चालू आहे. सेलिब्रेशन कसलं माहित नाही, पण मोठं काहीतरी आहे. अरे बघ की आणि सांग ना मला. नाहीतर एक काम कर ना, तू मला व्हिडिओज पाठवतोस. साहेब त्यांनी दार आतून लावून घेतलंय. बघता सुद्धा येत नाही. व्हिडिओ तर लांबची गोष्ट आहे. ठीक आहे, भोंड करतो काहीतरी मी. काय चाललं असेल तिकडे आतमध्ये. काय रे दादा. वाद संपून धमाका व्हायची वेळ आली. म्हणजे धैर्याचे सगळे कांडायला दाखवायची वेळ आली. स्क्रीनवर नाही, लाईव्ह. एवढा अंधार की वे माई. लाईट गेली का काय. लाईटच गेली असणार. नाही, उगाच अंधार पडला. तू चल. कशाला आणले याला. सावकाश. ए टॉर्च लाव रे. पराग टॉर्च लाव. पराग टॉर्च लाव. हा प्लीज चल. काय इकडे चल. चल नवीन आल्यासारखंच करतो. हळू. हा चल चल. सावकाश. हे काय
अशी हॉरर थीम का केली परत ए हळू लाईट लाव जरा ए हा जा त्याला मदत कर ए इकडून सरप्राईज. कसं वाटलं डेकोरेशन? खतरनाक फेंट्या पोलीस लय भारी दिसायला लागल्या. थांब जरा. हे सगळं काय डेकोरेशन. ते मला पण माहितीये पण हे डेकोरेशन आणि हे सगळं कशासाठी अगे पोडकासाठी केलं असेल आपल्या त्यांनी. वहिनी पण मी असं काय सांगितलंच नव्हतं. नाही नाही, तुम्ही असं काही सांगितलं नाही आणि पॉडकास्ट साठी सुद्धा नाही केलंय हे. सेलिब्रेशन करण्यासाठी डेकोरेट केलंय सगळं. सेलिब्रेशन कसलं आपल्या मैत्रीच. म्हणजे तुमच्याशी मैत्री करायला किती एफर्ट्स घेतलेत मी. म्हणल्यावर मग सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे ना. हा आता ह्या डेकोरेशन पेक्षा तुमची फ्रेंडशिप खूप जास्त मौल्यवान आहे. एक मिनिट. मी मगाशीच म्हणाले ना तुम्हाला मी तुमची फ्रेंडशिप फक्त ऍक्सेप्ट केली. याचा अर्थ असा नाही की आपण बेस्ट फ्रेंड झालो. वाटलंच मला तुम्ही असंच बोलणार, हे वाटलंच होतं मला. या या इकडे एक गोष्ट दाखवायची. या या या. ह्यो काय विषय. सांगतो, सगळं सांगतो.